श्री क्षेत्र माहूर नगरीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। या ठिकाणाहून माहूर शहराकडे एक रस्ता जातो आणि वर टेकडीवरती म्हणजे रेणुका माता मंदिर, दत्तप्रभू अनुसया मंदिराकडे एक रस्ता जातो। नमस्कार, माहूर तीर्थक्षेत्रावरील हे आहे दत्त शिखर संस्थान। आज आपण दत्त शिखर संस्थानावरती आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत। दत्तात्रय संस्थान जन्मक्षेत्राचा दिसतोय हा आश्रम। आपण आता या ठिकाणी दत्त मंदिराकडे प्रस्थान करत आहोत। समोर दिसतोय तो दत्त मंदिराचा परिसर। बाहेर चढून आल्यानंतर आपल्याला माहूर मधल्या या 3 टेकड्या स्वर्ग बसलेला असल्यासारख्या एका टेकडीवरती श्री माता रेणुकाचं मंदिर आहे, दुसऱ्या टेकडीवरती प्रभू दत्तात्रेयाचं मंदिर आहे आणि तिसऱ्या टेकडीवरती अत्री ऋषीचा आश्रम आणि अनुसया मातेचं मंदिर। माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण अनुसया मातेचा व्लॉग पाहिलेला असेल। हे आहे दत्त मंदिर, दत्त मंदिराचा बाहेरचा भाग आहे आणि आपण ह्या ठिकाणी बघतोय आपण हा प्रवेशद्वार आहे दत्त मंदिराचा। आणि आपण मध्ये आपल्याला व्हिडिओची शूटिंग करण्यासाठी अलाउड नसल्यामुळे आपण हा बाहेरचा भाग दाखवतोय। आता आपण व्हिडिओ बंद करून दर्शनासाठी मध्ये जाणार आहोत। या ठिकाणी पलीकडे गेल्यानंतर आपले जे दत्त शिखरचे जे महंत आहेत, मालक म्हणतो आपण त्यांना, ते मालक पलीकडे त्यांच्या निवासाची व्यवस्था आहे। चला तर आता मित्रांनो, व्लॉग बंद करून व्हिडिओ बंद करून मी प्रथम दर्शन घेऊन येतो आणि नंतर बाहेरचा भाग आपल्याला दाखवतो। हा मधला परिसर आहे। मित्रांनो, मी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी मंदिरातील तुम्हाला नमूद करणार आहे किंवा सांगणार आहे। ती गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। ते संस्थान किती वर्ष जुनं आहे त्याचा मी या ठिकाणी आपल्याला हे करतोय। ह्याच्या समाधी आहेत, जवळजवळ 35 ते 40 समाधी या ठिकाणी आपल्याला दिसतात। ह्या या ठिकाणी महंताच्या समाधी आहेत। ही बघा, या ठिकाणची समाधी प्रथम ती पहिली समाधी आहे मंदिराच्या परमपूज्य सिद्धाजी भारती महाराज सन 700 इसवी सन 759 ते 1259 म्हणजे 500 वर्षे जगल्याचं या ठिकाणी लिहिल्याचा उल्लेख आहे। त्यानंतर हे सगळे आहेत बघा, हे काय परमपूज्य परमानंद भारती महाराज यांचं 1231 ते 1372 म्हणजे 121 वर्ष जगल्याचं आहे। परमपूज्य देवाजी भारती महाराज या ठिकाणी 1515 ते 1548 पर्यंतचा महंत असल्याची त्यांची या ठिकाणी ही समाधी आहे। तर अशाच पलीकडे गेल्यानंतर आपल्याला ह्या समाधीचा दिसतात। त्या 30 ते 35 समाधी आहेत सगळ्या। या बाजूने आपल्याला समाधी दिसतात। ह्या सगळ्या वर्षे या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचं। हे सगळ्या महंताच्या समाधी आहेत। आणि इकडल्या बाजूला सुद्धा समाधी दिसतात महंताच्या। तर मित्रांनो, आपण मंदिराच्या बाहेरच्या भागाची शूटिंग आता मागच्या छोट्या कॅमेरामध्ये मागचा भाग दिसतोय। मंदिराच्या आतमधून आपण दर्शन घेऊन आलेलो आहे बाहेर आणि हा बाहेरचा निसर्गरम्य परिसर आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, हा इकडे डोंगराचा भाग आहे, तिकडून पायऱ्या खाली उतरण्याचा भाग आहे। आपण या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो।
तो जो दिसतोय आपल्याला तिकडे, तर ते बघा एक रेणुका मातेचं मंदिर दिसतंय आणि समोर हा किल्ल्याचा महाकाली बुरुज दिसतोय आपल्याला यातून. आणि हा दत्त शिखर संस्थानाच्या बाहेरचा, टेकडीच्या बाहेरचा हा परिसर आहे आपल्याला यातून दिसतो. जसं की आपण पलीकडं अनुसया मातेचं मंदिर पाहिलेलं होतं, तसाच हा मंदिराचा परिसर आपल्याला आहे. अनुसया मातेचं मंदिराची जी टेकडी आहे ती पलीकडच्या बाजूला आहे. आपण दत्त शिखरवरचा पलीकडचा भाग पाहिलेला होता आणि आपण हा जो बघतोय हे आहे अनुसया मंदिर पलीकडच्या टेकडीवरचं. ती दुसरी टेकडी आहे आणि हा दत्त शिखरचा अलीकडचा भाग, पलीकडचा भाग आपण पाहिलेला. आणि एक मित्रांनो, तुम्हाला दत्त शिखरच्या टेकडीवरचं एक मंदिर मी तुम्हाला सांगतोय. कामिका देवी म्हणून एक मंदिर आहे या ठिकाणी. आता मी इथे चाललोय दर्शनाला कामिका देवीच्या. जे स्थानिक परिसरातील आहेत, जे लोक आहेत, ते सर्वजण या ठिकाणी दत्त शिखरला आल्यानंतर कामिका देवीचं दर्शन घेतातच. कोणतं मंदिर आहे? कामिका देवीचं मंदिर आहे. दर्शन घेऊया आपण. तर आपण हा कामिका देवी मंदिर आहे. टेकडीच्या खालचा भाग आपण आता या ठिकाणी दिसत असेल. अत्यंत खाली आहे, हा सूर्य मावळलेला आहे.